आपण काय करू की जो काय MongoDBचा तुम्हाला फाईल अपलोडचा कॉन्सेप्ट होता तो एकदा क्लिअर करून घेऊ. ठीक आहे. ऑन द मेंबर्स नाही समजलं तर सांगत चला. ठीक आहे. तर आपण जाऊ आपल्या फोल्डरमध्ये. कोणता फोल्डर? Node.js 50. आणि त्यामध्ये एक मी फोल्डर बनवतो. फोल्डर बनवतो असा की त्याला नाव देतोय. काय नाव देतो? की डेमो अंडरस्कोर API नाव देतो. ठीक आहे. असं ह्या नावाचा एक फोल्डर बनवलं. फोल्डर बनवल्यानंतर मी तो जो काय फोल्डर आहे त्या फोल्डरला आपण काय करणार? CMD. आणि CMD केल्यानंतर त्यामध्ये आपली फर्स्ट कमांड राहते. काय कमांड राहणार? की इन्स्टॉलेशन करून घ्यायची. मग इन्स्टॉलेशन साठी आपल्याला लागणारे npm i एक्सप्रेस EJS अजून काय लागणार आहे? बॉडी पार्सर, बॉडी डॅश पार्सर. अजून काय लागणार आहे? मुंगूस. ठीक आहे. मुंगूस असंच आहे ना? SE आहे का? ठीक आहे. आणि एंटर करू. ठीक आहे. आपण असे 4 पॅकेज इन्स्टॉल करून घेणार आहोत. कुणाला काय अडचण नाही ना पॅकेज इन्स्टॉल करण्यात? आता ते पण सांगायचे. ठीक आहे. काय गरज नाही तुम्हाला. त्यानंतर सेकंड कमांड कोड पेस्ट डॉट. जसं आपण Node.js शिकायला आलो त्यापासून कोड पेस्ट डॉटच टाकतो है ना. ठीक आहे. त्याने काय झालं की VS कोड ओपन झालं. VS कोड ओपन झाल्यानंतर आपल्या VS कोड मध्ये स्टेप राहते. पहिली स्टेप की काय राहणार की आपल्याला एक सर्व्हर बनवायची आणि सर्व्हर साठी लागणारी एक फाईल. कोणती फाईल? index.js. आणि त्यामध्ये जे काय पॅकेज इन्स्टॉल केले ते पॅकेज आपण काय करणार? रिक्वायर्ड करून घेऊ. पहिलं एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड मध्ये एक्सप्रेस. त्यानंतर सेकंड कोणता पॅकेज? बॉडी पार्सलला करू आपण. बॉडी पार्सर इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड मध्ये बॉडी डॅश पार्सर. ठीक आहे. असं ध्यानात ठेवा. तुम्हाला मिडलवेअरच्या नोट्स काढायला सांगितल्या होत्या ते तुम्ही काढल्या असतील. नसेल काढल्या तरी अतिउत्तम. ठीक आहे. काय अडचण नाही. त्यानंतर अजून कोणतं पॅकेज होतं आपलं? मुंगूस. मुंगूस इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड मध्ये राहणार जो काय मुंगूस पॅकेज आहे तो मुंगूस पॅकेज. त्यानंतर वेअर गिव्ह एक ऍप इक्वल टू एक्सप्रेस आणि राऊंड ब्रॅकेट. त्यानंतर जी काय बॉडी पार्सलची मिडलवेअर आहे ते राईट करू. काय आहे मिडलवेअर बॉडी पार्सलची? ऍप डॉट राऊंड ब्रॅकेट त्यामध्ये बॉडी पार्सल डॉट URL एन्कोडेड राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट मध्ये एक्सटेंडेड कोलन. ठीक आहे. त्यानंतर एक आपली URL राहणार. कोणती URL? ऍप डॉट URL नाही सॉरी एक आपली URL. ठीक आहे. URL ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये स्लॅश कोमा देऊन एक असेंट नाही देत मी डायरेक्ट फंक्शन देतो. आणि फंक्शन मध्ये दोन गोष्टी एक राहणार रिक्वेस्ट आणि दुसरी राहणार रिस्पॉन्स. जो काय रिस्पॉन्स आहे रिस्पॉन्सला मी करतो इथे रेंडर करतो होम डॉट EJS. आणि जी काही EJS फाईल असेल ती कुठे असेल? आपली व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये. मग मी काय केलं एक व्ह्यूज फोल्डर बनवला. व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये एक होम डॉट आणि ते H1 मध्ये मी राईट करतो होम पेज. ठीक आहे. आणि आपला जो काही सर्व्हर बनवलाय सर्व्हर रन करण्यासाठी आपल्याला द्यावा लागेल एक पोर्ट नंबर दिला मी ऍप डॉट लिसन 10000. झाला आपला क्रिएट सर्व्हर. एक बेसिक सर्व्हर क्रिएट झाला. मग जो काय सर्व्हर बनवला सर्व्हरला मी स्टार्ट करतो. स्टार्ट करण्यासाठी कमांड आहे nodemon index डॉट. झाला एंटर. झाला सर्व्हर क्रिएट. मग जी काय आपण सर्व्हर बनवलं सर्व्हरचं आउटपुट पाहण्यासाठी मी ब्राउझरला आल्यानंतर लोकलहोस्ट कोलन 1000 टाकलं. होम पेज आले आउटपुट आपल्याला शो झालं. त्यानंतर मला काय करायची की MongoDBशी कनेक्शन करायची. MongoDBशी कनेक्ट करण्यासाठी काय लागणार आहे मला इथे सांगा कसं काय आहे MongoDBशी कनेक्शन करण्याची? मुंगूस डॉट कनेक्ट राऊंड ब्रॅकेट मध्ये काय राहणार आपली कनेक्शन URL किंवा कनेक्शन स्ट्रिंग म्हणू आपण. ठीक आहे. जी काय कनेक्शन URL असेल किंवा कनेक्शन स्ट्रिंग असेल ती कुठे भेटेल आपल्याला? जी काय MongoDBचं कंपास आपण डाउनलोड केलं आहे जे काय सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं आहे ते सॉफ्टवेअर मध्ये आपल्याला काय भेटणार आहे? MongoDBची URL.
इथे असा इंटरफेस ओपन झाल्यानंतर ऍड न्यू कनेक्शन आलंय. मी ऍड न्यू कनेक्शनवर क्लिक करतो, सेव्ह करा किंवा कनेक्ट करा. मी सेव्ह अँड कनेक्ट केलं. इकडे पॉपअप आला, ग्रीन टिक आला. ग्रीन टिक आल्यानंतर मला इथे भरपूर सारे ऑप्शन भेटतात. प्लसचं आयकॉन दिसतंय, इथं काहीतरी कोडिंग सारखं दिसतंय. त्या साईडला 3 डॉट दिसते. 3 डॉटवर क्लिक करा. 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर भरपूर सारे ऑप्शन भेटतात. ह्यामधून तुम्हाला शोधायची कॉपी कनेक्शन स्ट्रिंग. त्याला कॉपी करा. कॉपी झाल्यानंतर कोडमध्ये या आणि जिथे काय कनेक्शन लागते तिथे पेस्ट करून टाका. टाकली पेस्ट करून, ठीक आहे. त्यानंतर एक डेटाबेस बनवायचा. डेटाबेस बनवण्यासाठी काय करा, जो काही कनेक्शन स्ट्रिंग आहे त्या कनेक्शन स्ट्रिंगच्या पुढे काय द्या, स्लॅश देऊन तुमच्या डेटाबेसचं नाव टाका. सपोज की मी माझ्या डेटाबेसचं नाव देतो, आता एक वेगळं नाव देतो. ठीक आहे, काय नाव देऊ आता मी, A to Z IT हब देतो. ठीक आहे, युनिक नाव राहील एक म्हणून थोडस A to Z IT हब. मी काय दिलं, माझ्या डेटाबेसचं एक नाव दिलं. ठीक आहे, नाव दिल्यानंतर आता डेटाबेसचे कनेक्शन झाले पॉसिबल. ओके ना. त्यानंतर मला एक रूल बनवायचं. रूल किंवा माझं तो राहील काय, मॉडेल राहील. की एक मॉडेल बनवण्यासाठी मग आपण जे काय आपले रूल्स आहे, रूल्स कुठे बनवणार आपण, कुठे बनवणार. ठीक आहे, आधी आपण फॉर्म बनवून घेऊया. ठीक आहे, एक मी काय केलं, होम पेज बनवलंय. त्या होम पेज मध्ये एक फॉर्म बनवला. फॉर्म पेजला ऍक्शन देतो मी स्लॅश सेव्ह म्हणून, आणि त्याला एक मेथड देणार. मेथड काय असणार आपली, पोस्ट. ठीक आहे, त्यानंतर की त्यात टाईप घेऊ, एंटर युजर नेम. त्यासाठी इनपुट टाईप राहणार टेक्स्ट, आणि त्यानंतर त्याला एक आपण नेम. ठीक आहे, सपोज मी देतो इथे युजर अंडरस्कोर नेम. BR देऊ का, BR. त्यानंतर एंटर युजर मोबाईल, आणि जो काय मोबाईलचा टाईप असेल तो मोबाईलचा टाईप आपण इथे राईट करू. सपोज मोबाईलचा टाईप राहणार आता नंबर. त्याला पण एक नेम द्यावा लागेल. नेम देतो मी युजर मोबाईल. त्यानंतर त्याला आपण एक BR देऊ. BR नंतर दिल्यानंतर मोबाईल झाला. मोबाईल नंतर त्याचा हे झाला, पण त्याची आपण एज घेऊ. युजरची एज लागेल, जसं आपल्याला फील्ड लागते तसे आपण घेऊ एज. आणि त्यासाठी घेतला मी इनपुट टाईप राहणार नंबर. त्याला एक नेम द्यायला लागेल आपल्याला, युजर अंडरस्कोर एज घेतलं, आणि 2 BR राईट करतो. BR राईट केले. BR नंतर मी घेतो युजरची अपलोड इमेज, आणि इमेज साठी एक इनपुट टाईप काय राहणार, फाईल राहणार. ठीक आहे, फाईल. त्याला एक नेम द्यायला लागेल. मग नेम देतो मी युजर अंडरस्कोर इमेज. त्यानंतर 2 BR राईट करतो. BR नंतर आपलं एक राहील बटन. बटनला मी सांगतो सेव्ह. आउटपुट पेजला आलो. आउटपुट पेजला आल्यानंतर रिफ्रेश केल्यानंतर आपला फॉर्म आला. इथे फॉर्म मध्ये मी डेटा भरतो. नेम भरला, त्याचा मोबाईल नंबर टाकतो, आणि त्याचा एक एज टाकतो. एज टाकली 23, आणि चूज त्याची एक इमेज घेतो. सपोज मी इमेज घेतो. ठीक आहे, डाउनलोड्स मध्ये असेल माझ्याकडे, की एखादी युजरची इमेज घेऊन टाकतो. सपोज ठीक आहे माझ्याकडे केक आहे, केकचीच इमेज घेऊन टाकतो, आणि ते केकची इमेज केली अपलोड, आणि सेव्ह युजर केलं. सेव्ह युजर केल्यानंतर डेटा कुठे गेला, सेव्ह URL ला गेला. मग ती काय स्लॅश सेव्ह ची URL आहे ती URL बनवून घेऊ. ऍप डॉट राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये स्लॅश सेव्ह कॉमा असिंग घेतो मी. असिंग नंतर एक फंक्शन, आणि फंक्शन मध्ये 2 गोष्टी राहतात. पहिली गोष्ट एक रिक्वेस्ट राहते, आणि दुसरी राहते रिस्पॉन्स. आणि जो काय रिस्पॉन्स आलाय तो रिस्पॉन्सला मी करतो इथे सेव्ह. डेटा कशात आलाय, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये, आणि इकडे जाऊन मी करतो एकदा रिफ्रेश केल्यानंतर मला डेटा भेटलाय. 4 डेटा भेटतोय ना डेटा. ठीक आहे, आता आपल्या जी काय आपल्या, ठीक आहे, आपल्याला अजून एक पॅकेज लागणार. कोणतं पॅकेज लागणार आहे, ठीक आहे. रिक्वेस्ट डॉट फाईल कसं येते, रिक्वेस्ट डॉट फाईल्स मध्ये येते. ठीक आहे, चेक करायची फाईल्स मध्ये येते का नाही. ठीक आहे, ठीक आहे. आता होईल, येस आहे का,
क्या असं आहे का? नाही आली का नाही आली? आपण जे काही पॅकेज आहे फाईल अपलोडचं, जी काही इमेजचे आहे ती इमेजला आपण काय दिलं नाही. काय राहिलं इथे? काय राहिले? एनसी टाईप राहिलाय. ठीक आहे, आपल्या फॉर्म मध्ये आपले काय एक इमेज आहे, मग इमेज असल्यामुळे आपण त्याला काय देणार? एनसी टाईप देणार. ठीक आहे, लक्ष द्या तुम्ही, असं करू नका. ठीक आहे, पुढचं क्लिअर, मागचं सपाट, तसं नका करू. ठीक आहे, आता जी काय फाईल आहे फाईलसाठी आपल्याला फॉर्म मध्ये एनसी टाईप द्यावा लागतो आणि आपल्या इंडेक्स फाईल मध्ये आपल्याला जी काय मिडलवेअर आहे ते मिडलवेअर राईट करावं लागतं. मग कोणत्या मिडलवेअर येतं, कोणतं पॅकेज येते? ठीक आहे, मग npm i एक्सप्रेस डॅश फाईल अपलोड. ठीक आहे, आणि एंटर. हे पॅकेज आपल्याला लागणार आहे कमन, की आपण इमेज अपलोड करणार आहे त्यासाठी. आणि जो काय प्रोग्राम आहे प्रोग्रामला मी डबल रिस्टार्ट करून ठेवतो. ठीक आहे, आता आपण फाईल अपलोडला इन्स्टॉल केले पॅकेजला मी हे करतो रिक्वायर्ड वॅर अपलोड इक्वल टू काय राहणार मग इथे रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये काय राहणार एक्सप्रेस डॅश फाईल अपलोड. आणि जो काय फाईल्स येणार ती फाईल कशात येणार, मग इमेज येणार कशात येणार रिक्वेस्ट डॉट फाईल्स मध्ये. आणि इकडे जाऊन आपण आउटपुट पेजला जाऊन मी काय करतो फॉर्म भरतो एखादा, एकदा रिफ्रेश, एक डेटा भरतो, जसं नाव भरलं, एक मोबाईल नंबर भरला, युजरची एज भरली, आणि एक इमेज घेतो. जशी की इमेज घेतली मी सिंपल, ठीक आहे माझ्याकडे आहे तीच इमेज घेतो आणि सेव्ह युजर केले. सेव्ह युजर केल्यानंतर डेटा झालाय. का बरं नाही आली? हा ठीक आहे, मिडलवेअर राहिली. ठीक आहे, काय मिडलवेअर ऍप डॉट युजर राऊंड ब्रॅकेट मध्ये अपलोड. आणि ओके, आता येईल इकडे जाऊन चेक करू. इकडे रिफ्रेश केल्यानंतर इमेज भेटली. काय नावाने भेटली? युजर इमेज. ठीक आहे, त्यानंतर आता जो काय डेटा येतोय तो डेटा आपल्याला काय करायची MongoDB मध्ये सेव्ह करायची. मग MongoDB मध्ये डेटा सेव्ह करण्यासाठी आपल्याला त्याला काहीतरी रूल्स बनवावे लागतील. काय बनावे लागतील? रूल्स. मग रूल्स बनवण्यासाठी आपण काय करतो, एक फोल्डर बनवणार आणि त्या फोल्डर मध्ये आपले जे काही रूल्स असणार ते आपण रूल्स इथे राईट करणार. बरोबर? ठीक आहे, मग ते काय रूल्स बनवण्यासाठी एक फोल्डर बनवतो. कोणता? मॉडेल. आणि त्या मॉडेलच्या आतमध्ये आपल्या रूल्सची एक फाईल आहे. कोणता? युजर डॉट EJS नाही राहणार, जे असणार. आता जो काय मॉडेल आहे, जो काय रूल्स आहे, रूल्स बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे मुंगूस. मग मुंगूसला काय करतो मी, ते रिक्वायर करून घेतो. रिक्वायर्ड राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये राहणार मुंगूस. ठीक आहे, त्यानंतर मग एक मॉडेल बनायचा. कोणता? युजरचा मॉडेल इक्वल टू. मग कसा मॉडेल बनवणार आपण, कसं सांगा, काय सिंटॅक्स काय? मुंगूस डॉट मॉडेल राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड मध्ये आपण सांगणार कलेक्शन नेम किंवा आपला टेबल नेम. मी केलं इथे युजर आणि कोमा देऊन करली ब्रॅकेट. मग इथे मी रूल्स राईट करणार. काय काय रूल्स असणार आपले, की पहिले राहणार आहे आपले एक युजर नेम, आणि जे काही युजर नेम असणार त्या युजर नेमचा टाईप असणार स्ट्रिंग. ठीक आहे, त्यानंतर सेकंड रोल युजर मोबाईल, त्याचा टाईप काय राहणार आपला नंबर. ठीक आहे, त्यानंतर सेकंड काय राहणार आहे आपलं परत थर्ड वाला युजर एज, त्याचा टाईप काय राहणार नंबर. आणि लास्ट मध्ये काय घेतले आपण युजर इमेज, त्याचा टाईप काय असणार टेक्स्ट नाही, इकडे टेक्स्ट नाही, इकडे फक्त स्ट्रिंग नंबर डेट. काय ठीक आहे, जी काही इमेज येणार आहे ती काहीतरी टेक्स्ट मध्ये येणार आहे ना, त्याचा आपण टाईप टेक्स्ट ठेवला, स्ट्रिंग ठेवला. स्ट्रिंग म्हणजे काय टेक्स्ट ना, आणि नंबर म्हणजे नंबर, बस ह्यात एवढंच आहे. नोट MongoDB मध्ये जास्त काही नाही. रूल्स बनवला, रूल्स कम्प्लीट झाला. त्यानंतर सर हा काय झालं, एक विचारायचं होतं की सिलेक्ट मध्ये आपण ऑप्शन चूज करतो ना, सपोज चाय म्हणजे आता हॉटेलचा मेनू असला तर कॉफी चाय वगैरे, तर त्यातनं आपल्याला एकच सिलेक्ट करायचं असेल तर मॉंगोज मध्ये काय घेते?
एकच सिलेक्ट करायचं आहे. हा पण स्टोअर तर करावं लागेल ना डेटाबेसला. हा हा आपल्याकडे हे ऑप्शन आहेत म्हणून. ठीक आहे. आता स्टोअर, आता तू काय म्हणते की आता हे आपल्याकडे एक सिलेक्ट आहे, ठीक आहे. आणि सिलेक्ट मधून आपण एक ऑप्शन निवडला, तो ऑप्शन आपण जसं मायस्क्यूएल मध्ये स्टोअर करायचं त्याच पद्धतीने आपण इथे स्टोअर करणार ना. पण इथं इनम म्हणून काहीतरी कीवर्ड यूज करतात ना, त्यामुळे म्हटलं. इनम, हो, इनम. हा, ब्रॅकेटमध्ये मग सपोज आता युजर नेम आहे ना, त्याला ब्रॅकेट द्यायचं. रिक्वायर्ड जर आपल्याला करायचं असेल युजर नेम, तर टाइप्स स्ट्रिंग आणि रिक्वायर्ड असं असतं. हा आणि तुम्ही ते नंतर मग करू हां, शकतात ना तसं. भरपूर साऱ्या, जसं की मायस्क्यूएल मध्ये पण असं एक सिंटॅक्स आहे. मायस्क्यूएल मध्ये आपण डेटा स्टोअर करताना कॉलम मध्ये आपण डेटा कसा स्टोअर करतो, सपोज माझं नाव आहे, आपण हे नाव स्टोअर करतो, ठीक आहे. पण त्याच कॉलम मध्ये, त्याच बॉक्स मध्ये मला अजून मल्टिपल डेटा स्टोअर करायचा आहे. मग त्यासाठी कशाचा करते, ह्या पाईपचा यूज करते. ह्याला पाईप म्हणतात. की मी अजून किती आणि दुसरा डेटा स्टोअर करू शकतो, नाव टू, परत हा अजून पाईप की डेटा, असं भरपूर सारे मी नाव स्टोअर करू शकतो. MongoDB मध्ये पण आपण तसं स्टोअर करू शकतो. की MongoDBचं सिंटॅक्स आहे की तसं मायस्क्यूएल मध्ये आपण काय करतो की की रिक्वायर्ड असायला पाहिजे, तर आपण त्याला काय करतो, नॉट नल म्हणून देतो, आहे का नाही. म्हणजे त्यात व्हॅल्यू काय पाहिजे, कंपल्सरी भरलेलीच पाहिजे. मग जसं आपण जे काय MongoDB आहे, MongoDB मध्ये आपण रिक्वायर्ड देऊ शकतो, असं की कर्ली ब्रॅकेट मध्ये टाकू शकता तुम्ही, ठीक आहे. जो काय डेटा लागणार आहे तो तुम्ही डेटा असा भरू शकता, ठीक आहे. जे काही त्याच्या प्रॉपर्टी असणार त्या प्रॉपर्टी तुम्ही इथे राईट करणार. आता स्ट्रिंग आहे, कॉमा द्या, परत हे जर रिक्वायर्ड आहे तुमचं रिक्वायर्ड राईट करा, ठीक आहे. जेवढं काय असेल, आता इथं मी रिक्वायर्ड राईट केलं, म्हणजे काय झाला, हा कंपल्सरी डेटा काय पाहिजे, भरलेला पाहिजे. त्याचा टाईप कोणता, स्ट्रिंग पाहिजे. आणि त्याला परत डिफॉल्ट, डिफॉल्ट म्हणजे मल्टिपल तुम्ही टाकू शकतात. डिफॉल्ट म्हणजे काय की तो डेटा नाही भरला तरी त्याचा डेटा काय होणार, इन्सर्ट होणार. काय डेटा इन्सर्ट होणार, EBC. असे भरपूर सारे कॉन्सेप्ट आहेत MongoDB मध्ये, ठीक आहे. ते तुम्ही सर्च करून पाहू शकता. इतकं काय अडचण जास्त नाही. तुम्हाला मायस्क्यूएलचं नॉलेज आहे म्हणजे हे तुम्ही इझिली करू शकता, ठीक आहे. तर आपला पॉईंट कुठे चालला होता की डेटा स्टोअर करायचा. आता मॉडेल बनवला, मॉडेल बनवल्यानंतर इथून आपण काय करणार, जी काय मॉडेल बनवली ती काय करणार, मॉडेल एक्सपोर्ट करणार. मग मॉड्यूल डॉट काय एक्सपोर्ट इक्वल टू काय एक्सपोर्ट करणार आपण, युजर मॉडेल. इकडे करतो मी युजर मॉडेल एक्सपोर्ट. आता जिथे मला युजर मॉडेल लागणार तिथे मी काय करणार, त्याला इम्पोर्ट करणार आणि त्याला यूज करणार. मला लागतं इंडेक्स फाईल मध्ये, मग मी ते काय करतो, व्हेरिएबल घेतो युजर अंडरस्कोर मॉडेल आणि त्या मॉडेलला करतो रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये डॉट स्लॅश मॉड्यूल स्लॅश युजर. झाला मॉड्यूल एक्सपोर्ट, फंडा खतम. आता जे काय काम असताना आपलं परफॉर्मन्स असेल ते कुणाला सांगणार, युजर मॉडेल. मग युजर मॉडेलला आता काय सांगायची की जो काय आमच्याकडे डेटा येत आहे, फॉर्म मधून डेटा येतोय आपल्याकडे, तो डेटा काय करतो, हा स्टोअर कर. जसं की आता आपल्याकडून जो काही डेटा येतोय तो डेटा आपण सांगणार ह्याला स्टोअर करा. मग व्हेअर डेटा इक्वल टू अवेट, अवेट नंतर आपण काय सांगणार, युजर मॉडेलला, ठीक आहे. जे काय काम असणार ते आपण युजर मॉडेलला सांगून देतात. जसं की अवेट नंतर युजर मॉडेल डॉट, ठीक आहे, युजर मॉडेल. त्यानंतर जो काही डेटा आलाय तो डेटा आपण इथे पास करू, रिक्वेस्ट डॉट बॉडी आणि डॉट सेव्ह. बस फंडा खतम. जो काही डेटा येणार तो डेटा काय होणार, डायरेक्टली इन्सर्ट होणार. चेक करायचे एकदा, एकदा आपण कन्फर्म चेक करू. आणि मी सेंड इथे करतो डेटा आणि इकडे येऊन आपण करू एकदा रिफ्रेश. रिफ्रेश केले तसा एक डेटा काय झालाय, इन्सर्ट झाला, ठीक आहे. आपण चेक करू की आता जो काय आपण डेटाबेस बनवलाय त्यामध्ये डेटा आलाय का नाही. A to Z IT हब वाला डेटा बनवलाय, त्यामध्ये युजर आणि त्यामध्ये सगळा डेटा आला. त्यामध्ये आता इमेज आली है ना, जो काय टेक्स्ट डेटा आहे तो टेक्स्ट डेटा आला. आपण इथे पास काय केलंय, मी रिक्वेस्ट डॉट बॉडी, म्हणजे जो काय टेक्स्ट डेटा होता तो टेक्स्ट डेटा काय झालाय, इन्सर्ट झालाय. मग त्यामध्ये एक इमेज पण आली आपली, ठीक आहे. मग आता इमेज पण अपलोड करण्यासाठी, ठीक आहे, आपण बघू इथे कोमा देऊन आपण रिक्वेस्ट डॉट फाईल्स देऊ शकतो का, ठीक आहे, देऊ शकतो का नाही, ठीक आहे. चेक करू एकदा आणि अजून एकदा इकडे जाऊन इकडे मी करतो रिफ्रेश. काय म्हणतंय, डॉक्युमेंट मस्ट हॅव अ ID बिफोर सेव्हिंग, ठीक आहे.
अजून एक डेटा भरायचा प्रयत्न करू आपण. एज दिले 21. सेव्ह युजर केलं तोच एरर भेटते आपल्याला. ठीक आहे. ओके युजर डॉट म्हणजे इमेज. ओके इकडे जाऊन रिफ्रेश तरी तोच आहे. ठीक आहे. तर आपण रिक्वेस्ट डॉट फाईल्स नाही पाठवली तर काय होतं आपण ते चेक करू एकदा. आणि इकडे जाऊन रिप्लेस केल्यानंतर काहीतरी डेटा इन्सर्ट झालाय. इकडे जाऊन बघू काय डेटा इन्सर्ट. ठीक आहे एम्प्टी डेटा इन्सर्ट झालाय. ठीक आहे ठीक आहे. आधी आपण काय करू की आता आपल्या इमेज मध्ये काय येते की आपण इथून एकच डेटा पास करू शकतो. ठीक आहे ना. मग डेटा पास करायचे असल्यावर आपण 2 स्टेप मध्ये काम करतो बरोबर ना. कोणती स्टेप पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये आपण काम करतो ना. पार्ट 1 राहणार आपला. पार्ट 1 मध्ये काय राहणार. ठीक आहे हा पार्ट थोडा तुम्ही साईडला ठेवायचा काही विचार करू नका. आता पार्ट 2 मध्ये काम करणार. काय पार्ट 2 मध्ये काम करणार. जी काही इमेज येते त्या इमेजला आपण काय करणार नाव देणार. ठीक आहे. मग इथे मी इफ इथे करतो रिक्वेस्ट डॉट फाईल्स. आली तर नाव दे नाही आली तर देऊ नको. ठीक आहे. रिक्वेस्ट डॉट फाईल्स मध्ये मग त्याला एक नाव देतो. मी सपोज व्हेरिएबल घेतला फाईल नेम. ठीक आहे. आणि त्या फाईल नेमला नाव देण्यासाठी आपल्याकडे फंक्शन आहे जावास्क्रिप्टचं डेट डॉट राऊंड ब्रॅकेट त्यानंतर प्लस बरोबर ना. असंच आहे ना. मग त्यामध्ये रिक्वेस्ट डॉट फाईल्स डॉट ते जे काय फाईलचं नाव दिलंय आपण बॅकएंडला ते नाव. आणि त्यानंतर काय की नेम आहे ना असं काहीतरी. या लाईनने काय होणार त्या फाईलला काहीतरी नाव भेटणार. ठीक आहे. आणि नाव भेटल्यानंतर जे काय नाव भेटतंय त्या नावला आपण कडे स्टोअर करणार. जी काय फाईल आली ते पब्लिक फोल्डर. व्हेअर नाही सॉरी की रिक्वेस्ट डॉट फाईल डॉट जे काही इमेजचं नाव पाठवले ते युजर इमेज डॉट एम व्ही फंक्शन आणि राऊंड ब्रॅकेट. राऊंड ब्रॅकेटला सांग ना कुठे अपलोड करायची. कुठे पब्लिक फ्लॅश. ठीक आहे. आणि जी काय फाईल आहे ती फाईल आपण देऊ इथे अटॅच करू. कोणती की फाईल झाली. म्हणजे इमेज आली. इमेजला नाव भेटणार. नाव भेटल्यानंतर पुढे अपलोड होणार पब्लिक फोल्डर मध्ये. आता पब्लिक फोल्डर आहे का आपल्याकडे बनवून घेऊ. सेम तेच आहे जसं आपण MySQL मध्ये करायचं तेच. ठीक आहे. चेक करायचे एकदा. आणि जो काय डेटा भेटणार आहे ठीक आहे मी आता कमेंट करतो आणि डेटा करतो इथे फाईल नेम सेंड करतो. ठीक आहे. आपण चेक करत चालणार स्टेप बाय स्टेप. आणि इकडे येऊन मी करतो एकदा जसं रिफ्रेश भेटले फाईल नेम. ठीक आहे फाईल नेम भेटते. आता पब्लिक फोल्डर मध्ये आपलं इमेज आली का. आली का इमेज आली ना. केकची इमेज आली ना. आपण अपलोड केली ती केकची इमेज. ठीक आहे. म्हणजे आता सक्सेसफुली अपलोड होत आहे. आता त्यानंतर आता आपल्याला जे काय MongoDB ला डेटा पाठवताना आपण एकदाच पाठवतो. ठीक आहे ना. एका फॉर्मॅट मध्ये डेटा पाठवतो. म्हणजे एकदाच रिक्वेस्ट डॉट बॉडी पाठवा किंवा रिक्वेस्ट डॉट फाईल्स पाठवा. मग आता दोन्ही अटॅच करून द्यायचे आपल्याला. फाईल नेम आणि जे काय डेटा भेटतो तो डेटा काय करायचा आपल्याला अटॅच करून द्यायचा. मग त्यासाठी मी एक ओबीजे बनवतो. ओबीजे इक्वल टू आणि यामध्ये मी डेटा स्टोअर. पहिला डेटा काय आलाय. ठीक आहे. सपोज मी इथेच काय करतो की where t इक्वल टू रिक्वेस्ट डॉट बॉडी. ठीक आहे. आता पहिला जो काय डेटा कोणता डेटा आलाय पहिला आपला युजर नेम आलाय ना. कुठून आलंय. ठीक आहे. आपण त्याला एक नेम द्याला. मग युजर नेम आणि ह्याला कोलन देऊन काय करू आपण टी डॉट युजर अंडरस्कोर नेम परत कोमा. सेकंड डेटा कोणता आलाय युजर मोबाईल. कोमा दिल्यानंतर डेटा कसा आलाय डी डॉट युजर मोबाईल परत कोमा डबल कोड मध्ये परत सेकंड डेटा कोणता आला युजर अंडरस्कोर एज. कोलन देऊन कशात आलाय डी डॉट युजर एज. फंडा खतम. ठीक आहे. एका मी लाईन मध्ये राईट करतोय सर्वांना की आपल्याला प्रॉपर समजेल मी काय केलं तुम्हाला. ठीक आहे.
ठीक आहे. त्यानंतर अजून एक आपल्याकडे काय आलंय, युजर इमेज आले. मग इथे मी युजर अंडरस्कोर इमेज कोलन देतो आणि इथे करतो कशात इमेज आली, फाईल नेम मध्ये इमेज आली. ती फाईल नेम इमेज मी इथे पास करतो. बस ओबीजे झालाय. हा जो काही ओबीजे आहे तो ओबीजे करा तुम्ही, त्या पास करून द्या. त्याला कमेंट काढू आपण आता. कमेंट काढल्यानंतर मी इथे पास करणार आता ओबीजे. बस फंडा खतम. आणि जो काय डेटा आहे तो डेटा मी इथे करतो आणि इकडे जाऊन करू आपण. झाला डेटा इन्सर्ट. ओके, डेटाबेस मध्ये आपण जाऊ आणि इकडे चेक करू. आली इमेजचा पाथ आलाय. ठीक आहे ना. आपण इमेज स्टोअर नाही करत, इमेजचा काय करतो आपण, बस फंडा खतम. आता ही इमेज तुम्ही दाखवू शकतात, सेव्ह झाली म्हणजे दाखवू शकतात ना. का दाखवायचे ते पण करून. ऑनलाईन मेंबर्स, आता इमेजचा डेटा स्टोअर केलाय आपण. आता डेटा स्टोअर केल्यानंतर तुम्ही डेटा शो करू शकता. एका फॉर्म घ्यायचा, टेबल घ्यायचा, टेबल मध्ये डेटा प्रिंट करून दाखवा. डेटा आणण्यासाठी काय क्युरी राहणार, सिलेक्ट नका म्हणून आता यार. ठीक आहे ना. ऑनलाईन मेंबर तुम्ही सांगा बरं काय राहणार, फाईंड राहणार. पण मला प्रॉपर क्युरी सांगा तुम्ही, पूर्ण जी लाईन सांगा मला direct. काय राहणार, डेटा आणण्यासाठी अवेट तर राहणार त्यानंतर कोणतं युजर, त्यानंतर फाईंड, फक्त फाईंड टाका, राऊंड ब्रॅकेट करली ब्रॅकेट, फंडा खतम, डेटा आला. ठीक आहे ना. ऑनलाईन मेंबर्स कुणाला डाऊट विचारू शकतात. अरे ऑनलाईन मेंबर्स काय म्हणतोय मी, नो डाऊट. चले आगे. इमेजचं झालंय ना, तुम्ही डेटा शो करू शकता. शो करण्याचं बी काय इश्यू नाही. तुम्हाला दाखवू का आता, की आता डेटा सेव्ह केलाय. डेटा सेव्ह केल्यानंतर आपण डेटा काय करतो, इथे युजरला रिडायरेक्ट कुठे, त्याच पेजला. परत आपण इकडे आउटपुट पेजला जाऊ. आउटपुट पेजला आल्यानंतर मी रिफ्रेश करतो, डेटा झाला इन्सर्ट, चेक करू. आला दुसरा इमेज, डेटा भरला की डेटा काय होणार, शो होणार. ठीक आहे. तुम्ही डेटा घेऊन यायचं म्हणजे तुम्हाला ती क्युरी माहिती आपण काल की राईट केली. ठीक आहे. ते पण मी दाखवू का तुम्हाला. ओके, ठीक. इतर पॉईंट समजलाय. घ्यायचा एपीआय कडे जायचं आता. ऑनलाईन मेंबर्स ठीक आहे. मोंगोडीबीचं समजलंय ना, फाईल अपलोडचं काय अडचण नाही, तेच आहे. ते कुणाला डाऊट असेल तर विचारा.